सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची तब्बल 1,75,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपींवर अद्याप अटक न झाल्यामुळे संतप्त व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सालासर ट्रेडर्सचे सुनील अग्रवाल, सौ अलका सुनील अग्रवाल आणि केवल सुनील अग्रवाल यांच्या विरोधात फसवणुकीचा आरोप आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सौ अलका अग्रवाल यांना अद्याप पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आलेली नाही। यामुळे संतापलेल्या अडत व्यापारी व शेतकऱ्यांनी आज मूर्तिजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। यानंतर आंदोलकांनी थेट आरोपी अलका अग्रवाल यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने केली आहे। आरोपींना तात्काळ अटक करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान येत्या 30 दिवसात मुख्य आरोपींना अटक न झाल्यास 28 एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा अडत व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी दिलाय। त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मूर्तिजापूर मधील या फसवणूक प्रकरणामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गात मोठा संताप असून येत्या काही दिवसात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। तुमचे किती पैसे आहेत? माझे 3,87,421 रुपये आहेत। मला अशी आमच्या सर्व अडत व्यापाऱ्यांकडून अशी अपेक्षा करतो की पोलीस प्रशासनानं आम्हाला मदत करून त्याचं घर, त्याची प्रॉपर्टी जे काही असेल, असं तर आम्हाला तरी असं नाही वाटत की त्याचं घर सील करेपर्यंतची पाळी यावं, पण त्याची ते पाळी त्यानं रोख स्वरूपातनी, नगदी स्वरूपातनी बऱ्याचशा लोकांकडे पैसे गुंतवून ठेवलेले आहे असं बाकीच्याचं म्हणणं आहे। पण ते जर नसेल निघत तर त्याचं घर हे करावं आणि आमची रिकव्हरी करून द्या असं आमचं म्हणणं आहे। जर नाही झालं तर आम्ही 28 तारखेपासून उपोषणाची तयारी करू। काढलेला आहे काय नेमके कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर आर्थिक गैरव्यवहार झाल्याबद्दल आम्ही आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी हीच आहे की मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। 24/2ला हा FIR दाखल केला कृषी उत्पन्न बाजार समितीने। त्याला जवळपास 2 महिने कालावधी होऊन गेला। 1.5 महिन्यानंतर केवल अग्रवालला अटक झाली। त्याच्यानंतर 15 दिवसांनी सुनील अग्रवालला, आता सुनील अग्रवाल यांना अटक होऊन सुद्धा 15 दिवस होत आहे, तरी पण त्याच्या पत्नी असून त्यांना पोलीस लोकांना त्याचा तपास नाही होत आहे। तर आमचं मुख्य आरोपीला पकडण्याचं आव्हान आहे त्यांना, तर त्यांनी या तारखेपर्यंत पकडले आणि आपला मंगळवारला आम्ही उपोषणाला बसू। सांगाल सुनील भाऊ, आज ज्या प्रकारे जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे अडत्या व्यापाऱ्यांच्या वतीने, आज हा जो या अडते आहेत ते व्यापारी आहेत यांचा जो खरोखर हा अन्याय झाला, हा खूप अन्याय झाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं सुद्धा अन्याय झाला। शेतकऱ्यांचा जो माल आहे ह्या या मार्केटमध्ये आणतात आणि त्यांना शेतकऱ्यांना आजपाव तो पैसे मिळाले नाही। आता हे जे लोक आहेत व्यापारी हे माल उचलतात, परंतु यांच्याजवळ परिपूर्ण पैसा नसतात, कारण एखाद्या चांगल्या व्यापारी जो मोठा असते यांना हा माल देतो। यांनी विश्वास ठेवला, त्यांनी अग्रवाल कंपनी जे काय अग्रवाल आहेत, केवल काय त्यांचं नाव, केवल सुनील अग्रवाल आणि अलका सुनील अग्रवाल मुख्य आरोपी त्या मॅडम आहेत त्यांच्या मिसेस, त्यांना आरोपी करा हे मी विनंती करतो आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याच्या पोलीस प्रशासनाला की ताबडतोब ज्या मुख्य आरोपी आहेत त्यांच्या नावानं जे कंपनी आहे त्यांना ताबडतोब त्यांनी पकड वॉरंट काढून त्यांना आरोपी करण्यात यावं, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा आणि कोर्टातून काय जो न्याय देईल शेतकऱ्यांना आणि या व्यापारी वर्गांना हा ताबडतोब यांनी न्याय देण्याची भूमिका बजावी। नाहीतर 28 तारखेला त्यांचं उपोषण आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देऊ असे आम्ही इथं गृहीत धरतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मयी जोशी, अकोला, मूर्तिजापूर।